तर मित्रांनो, तन्वी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तयार करणार आहोत बीन्स आणि बटाट्याची भाजी। तर सर्वात आधी आपण काय काय घेतलंय? कांदा, 2 कांदे घेतले, 1 मिरची, 1 टोमॅटो, बीन्स आहेत आणि बटाटा। मग आपण काय करणार आहोत? आधी पहिला बटाटा फ्राय करून घेऊया आणि बीन्स फ्राय करून घेऊया। 1 चम्मच तेल टाकूया। तेल थोडं तापू दे। मग आता काय करणार आपण? बटाटा फ्राय करून घेऊया। तर मित्रांनो, आपले बटाटे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत। तर आता आपण काढून घेऊया प्लेटीमध्ये। तर आपण आता काय करणार आहोत? बीन्स पण फ्राय करून घेऊया। आता आपण मीठ टाकूया, अर्धा चम्मच। याला जास्त फ्राय नाही करायचं, नॉर्मली फ्राय करायचं। तर बघू शकता आपली भाजी चांगली हलकीशी फ्राय झालेली आहे। तर आपण प्लेटीत काढून घेऊया। परत आपण 1 चम्मच तेल टाकूया। आता आपण काय घेतलंय? जिरे घेतले। अच्छा, तर आपण जिरे टाकूया आता। अजून काय घेतलंय? बडीशेप आहे। बडीशेप टाकतो आता आपण। बघू शकता तुम्ही इथं 1 तुकडा दालचिनीचा आहे। 1 तुकडा दालचिनीचा चवीनुसार, हलकासा चवीसाठी। हिंग टाक आणि हिंग टाकलं थोडंसं, अर्धा चम्मच। मिरची टाकूया। 1 मिरची टाकूया आपण। आता आपण कांदे सोडूया आतमध्ये। चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित भाजले पाहिजे मसाले आणि मिरची वगैरे, कांदा वगैरे। आपण आता त्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। टोमॅटो पण आपण त्यामध्ये ऍड करूया। 1 टोमॅटो घेतलेला आहे। अर्धा चम्मच मीठ ऍड करूया आपण। मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवूया। आपली चांगल्या प्रकारे भाजी नरम झाली पाहिजे म्हणून। बघू शकता तुम्ही आपली भाजी एकदम मस्तपैकी नरम झालेली आहे। कांदा आणि टोमॅटो वगैरे सगळे मसाले वगैरे, हे आहे ना शेंगदाण्याचं कूट आहे। हे 50 ग्राम घेतलेलं आहे। त्याला आम्ही भाजून वगैरे मिक्सरला लावून बारीक पिसून घेतलेलं आहे। ते आपण आता याच्यामध्ये ऍड करूया। हा आपला घरगुती मसाला आहे। हळद टाकूया आता आपण त्यामध्ये 1 चम्मच। चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण। चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही भाजीची ग्रेव्ही किती मस्तपैकी झालेली आहे। आता त्यामध्ये आपण थोड्या टायमाने बीन्स आणि बटाटे ऍड करूया। कड आल्यावरती टाकूया। तर आपण त्यामध्ये सगळे भाजी आता मिक्स करूया, बीन्स आणि बटाट्याची भाजी। सगळे आता मिक्स करून घेतलेले आपण। मग आता त्यावरती आपण झाकण ठेवूया। त्यावर थोडंसं अजून मीठ ऍड करूया। मग आपल्याला आपण झाकण ठेवायचं आहे। आणि किती उशीर ठेवायचं आपल्याला झाकण? कमी गॅसवर 10 मिनिटं ठेवूया। तर मित्रांनो, बघू शकता भाजी लवकरात लवकर तयार झालेली आहे आपली भाजी। ही भाजी तुम्ही घरी पण बनवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।